तव ते मसुरे प्रमाणतया नाव महाकारण गुरुमुखे खून जाण बापा ज्ञानदेव म्हणे या परते जाण नाही नाही आन निवृत्तीची। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातील श्लोक क्रमांक 29 आजपासून चिंतन करणार आहेत। यावर माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय 7 या ज्ञानविज्ञान योगावर आजच्या या श्लोकावर केलेलं 175 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं चिंतन आज आपण करणार आहोत। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम। अर्थात या मनुष्य देहातून भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य भगवंतानं या मनुष्य योनीला दिलेलं आहे आणि मुक्त करण्याचं स्वातंत्र्य जीवाच्या हाती असलं तरी त्याला प्रवृत्त करण्याची व्यवस्था मात्र परमेश्वराच्या हाती आहे। म्हणून या मनुष्य जीवनामध्ये जे काही क्लेशदायक आहेत, मग त्याच्यात जरा असेल, मरण असेल, व्याधी आधी असतील, या सर्वातून मुक्त होण्याकरता जे प्रयत्न करतात ते खरे बुद्धिमान मनुष्य आहेत भगवंत म्हणतात। कारण काय करायला पाहिजे हे त्यांना कळालेलं असतं। भगवंत धामाची प्राप्ती करण्याकरता परमार्थाची कास धरून प्रपंचाला अंतर देऊन प्रपंचातून बाहेर येऊन ते सतत प्रयत्नशील राहतात। कारण प्रपंच खोटा आहे। या प्रपंचापासून जडले हे चित्त प्रपंचापासूनी विटले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मनी बैसलेसे असे अवस्था त्यांची झालेली असते। कारण प्रपंचातला दोष कळालेला असतो। म्हणून भगवंत सांगतात ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात। कारण मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतामध्ये आहे। बाकी तुमची धनसंपदा, तुमचं बळ, तुमचे नातेगोते कशातही मोक्ष प्रदान करण्याची शक्ती नाही महाराज। ती फक्त भगवंताजवळ आहे। आणि त्याचं प्राप्तीचं साधन काय आहे तर भगवंताचा आश्रित होणं, सर्व व्हावे भगवंताच्या ठिकाणी शरण जाणं। कारण भगवंता इतका उदार दुसरं कोणीही नाही महाराज। तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा तुकोबा म्हणतात। शरण येती त्याचे न विचारीशी गोत न मागता त्यास अभय देशी। अभय प्रदान करतात भगवंत। फक्त सर्व भावे त्यांच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे। पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण आदरानं, पूर्ण निष्ठेनं भगवंताच्या चरणी लीन होता आलं पाहिजे। भगवत तत्व अंगीकारता आलं पाहिजे। स्वत्व विसरून भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे। आणि खरं पाहिलं तर तेच तर ब्रह्म आहे महाराज। ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप। सर्व सुख त्यातच आहे। तुका म्हणे तेथे सुख सर्व आहे भ्रांती दूर पाहे टाकोनिया। मनातला विकल्प आम्ही बाजूला टाकायला पाहिजे।
की खरंच भगवंताच्या ठिकाणी लीन झालं, भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे शरण गेलं, स्वत्व विसरून खरंच ईश्वर तत्वाशी जर एकरूप झालं तर मोक्षाची प्राप्ती होते का? अरे होऊन तर पहा. चित्ताच्या ठिकाणी सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि सुख समाधान मिळणं हाच मोक्ष आहे. प्रत्येक कर्म आम्ही निष्ठेनं आमच्या हातून व्हावं, त्याच्यापासून कोणालाही उपद्रव होऊ नये, दररोज शांत झोप यावं, हेच मोक्षाचं लक्षण आहे महाराज. म्हणजे म्हातारपण, व्याधी या शरीराच्या ज्या पीडा देतात, त्या पीडांची सुद्धा जाणीव न होता केवळ तो भोग आहे अशा सहजपणे ते भोगणं, आनंदानं त्या भोगाचाही स्वीकार करणं, हे बुद्धिमानाचं लक्षण आहे, खऱ्या ज्ञानाचं लक्षण आहे. आणि असेच ज्ञानवंत भक्त भगवंताला आवडतात. ज्ञानेभ्यो अभि अधिको मतः भगवंत म्हणतात. जप तप करणाऱ्या सगळ्यांपेक्षा मला ज्ञानी भक्त आवडतो. त्याचं कारण असं आहे की काय करायला पाहिजे, कशाकरता आलो आहे, आणि कुणाच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे, हे सगळं ज्ञानी भक्त जाणतं. भागवतामध्ये राजा परीक्षितानं 7 प्रश्न शुकाचार्यांना विचारले. त्यात ते हेच विचारतात की कोणतं कर्म करायला पाहिजे, कोणाचा जप करायला पाहिजे, कोणाच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे, कोणाचं स्मरण करायला पाहिजे, कोणतं कार्य करायला पाहिजे की मोक्षाची प्राप्ती होईल. गीता सुद्धा तेच सांगते की यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैतिकंतय सदा तद्भाव भाविता. अंतसमयी माझं नाव आलं अर्जुना की त्याला मोक्ष ठरलेला आहे. आणि कोणता अंत समय कोणत्या क्षणाला असेल हे जीवाला कळू दिलेलं नाही महाराज भगवंतानी. सुख दुःख, जन्म मृत्यू आणि यश अपयश 6 गोष्टी भगवंतानं आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत. म्हणून तर भगवंत पुढे चालून म्हणतात 8व्या अध्यायामध्ये की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्या अर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्तः समे प्रिया. कोणता क्षण अर्जुना शेवटचा असेल सांगता येत नाही. म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु, प्रत्येक क्षणाला तू फक्त आणि फक्त माझंच स्मरण कर. त्याच्यानं होईल काय की तुझ्या संपूर्ण पापाचं क्षालन होऊन जाईल. येषां त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. पुण्याचा ठेवा, पुण्याचं पारडं जड होईल आणि आपोआपच माझ्या धामाची प्राप्ती तुला होऊन जाईल. कारण ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रतः. या इच्छामोहातून बाहेर पडल्याशिवाय माझ्या ठिकाणी निस्सीम अशी भक्ती जडतच नाही. पूर्ण निष्ठेनं माझ्या ठिकाणी एकरूप व्हायचं असेल तर आधी या इच्छातून मोहातून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि त्यातून एकदा जो बाहेर आला की त्याच्या हातून सर्व कार्य जे होतात ते सत्कर्मच होत राहतात महाराज, पुण्यकर्मच होत राहतात. आणि या पुण्यकर्मामुळे काय होतं की येषां त्वंतगतम पापम, पापाचा समूळ नाश होतो आणि शिल्लक राहतं फक्त पुण्यकर्म. पुढे तेही जातं, कारण ते मी करतो आहे हा भावही त्याचा निघून जातो. सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी तो लीन होतो आणि मग अशा या ज्ञानवंत भक्ताचा भगवंत उद्धार करतात. ते ब्रह्म तद्विदो कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम. त्यांना आध्यात्मिक क्रियाने संपूर्ण ज्ञान होऊन जातं भगवंत सांगतात. आणि जन्म मृत्यूच्या व्याधीच्या याच्या पकडीतून, त्यांच्या पाशातून ते सहजपणे बाहेर येतात.
बाहेर येतात म्हणजे ते आपल्याला कमी होत नाहीत, आपल्याला ते भोगावेच लागतात, पण भोगत असताना त्याची तीव्रता जाणवत नाही. राजा परीक्षिताचे शाप, शृंगी ऋषीने दिलेला शापमुक्त केलं नाही, फक्त मरणाला निर्भयपणे कसं सामोरं जाता येईल हे शुकाचार्यांनी सांगितलं. ते ज्ञानवंताला माहीत असतं, ज्ञान आम्हाला ते सांगत असतं. म्हणून भगवंत म्हणतात की जरा मरण मोक्षाय मामाश्रिते त्यंतिये ते ब्रह्म तद्विदु कृष्णमध्यात्मम कर्मचाखिलम. यावर भाष्य करताना माऊली 175 क्रमांकाची होई, अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरी, यात भाष्य करताना म्हणतात, एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्ना ते आस्था विये जयांची. अर्जुना, भगवंत सांगतायत की एरवी तरी पार्था, हे अर्जुना, जन्म मरणाची निमे कथा. सहज विचार करून पाहिलं तर त्या साधनानुष्ठानानं जन्म मरणाच्या फेऱ्याची कथा सदाचीच संपते. जन्म मृत्यूच्या या चक्रातून भ्रमित न होता, पुन्हा त्यामध्ये न गुरफटता तो अनायसे त्या चक्रातून बाहेर पडतो, म्हणजेच त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. आणि मोक्षाची प्राप्ती व्हावं, मुक्तानंद जिवंतपणे अनुभवता यावा, हेच तर मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे महाराज. की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. देहाकडून जरी भोगत असलो तरी त्याची जाणीवसुद्धा होऊ नये इतक्या सहजपणे भोगाला सामोरं जाता यावं. भोगालाच काय, मरणाला सुद्धा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असा तृप्तीचा ढेकर यावा. आणि कोणत्याही क्षणाला या जगाचा निरोप घेण्याच्या तयारीत असावं, इतकं तयार साधकानं व्हावं. भगवंत अर्जुनाला सांगतायत की एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्ना ते आस्था विये जयाची. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.